इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण या दोन्ही देशाच्या शिष्टमंडळामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चेला सुरुवात झाली आहे आणि हा युद्धविराम संपणार की हे युद्ध कायमचं बंद होणार या सगळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय। इराण अमेरिकेच्या शिष्टमंडळानं आज अगदी दुपारपासून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची वेगवेगळी भेट घेतली आहे। यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिरानं अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळामध्ये थेट चर्चेला सुरुवात झाली। दोन्ही देशांमध्ये लेबनॉनमध्ये युद्धविराम लागावा आणि इराणवरचे निर्बंध उठवण्याबद्दलचे मुद्दे आघाडीवरती असतील। इस्रायलकडून सातत्यानं लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हल्ले सुरू आहेत, त्यामुळे इराण अमेरिकेसोबतच्या युद्धविरामावरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। तणाव निवळावा म्हणून अमेरिका इराणवरचे निर्बंध काही प्रमाणामध्ये हटवू शकते असं सांगितलं जात होतं। अमेरिकेने मात्र कोणतेही निर्बंध उठवणार नसल्याचं अल अरेबिया या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलंय। इराणने अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याची अट अमेरिकेने ठेवली आहे। दरम्यान इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती आपला दावा कायम ठेवलाय। होर्मुझमध्ये तेल गॅस टँकरवरती कर आकारण्यावरती इराण ठाम दिसतोय। मात्र अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी करमुक्त हवी आहे आणि याशिवाय अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये झालेली नुकसानीची भरपाई देखील इराण मागणार असल्याचा दावा आहे। जर्मन परराष्ट्र मंत्र्यांशी देखील इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली आहे। इराणचा अमेरिकेवरती विश्वास नसल्याचं परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी म्हटलंय। अमेरिकेनं चर्चेच्या टेबलावरती नेहमीच विश्वासघात केल्याचं अराक्ची यांचं वक्तव्य आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे। अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांचा समावेश आहे, तर पाकिस्तानी शिष्टमंडळामध्ये मोहसिन नक्वी आणि इशाक दारी यांचा सहभाग आहे। दरम्यान इराणी प्रतिनिधी मंडळानं पाकिस्तानी सैन्याच्या कमांडरची भेट घेतली। पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चेच्या आधी ही भेट झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानामध्ये चर्चेसाठी दाखल झालेल्या इराणी पथकानं मोठा संदेशही जारी केलाय। अमेरिका फर्स्ट या पथकाची चर्चा होऊ घातली आहे आणि यामुळे तोडगा निघण्याची देखील अपेक्षा व्यक्त होती आहे। मात्र त्याऐवजी इस्रायल फर्स्ट शिष्टमंडळ असतं तर तोडगा अजिबात निघाला नसता असं इराणकडून म्हटलंय। तोडगा निघाला नसता तर आमचे हल्ले अधिक विनाशकारी झाले असते अशी भूमिका आता इराणनं घेतली आहे। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन हा पुढील काही आठवड्यामध्ये इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे। अमेरिकेच्या मीडियानं हीच माहिती दिलेली आहे, हे वृत्त दिलंय। अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धविरामाबाबत चीननं मध्यस्थी केल्याचा दावा केला जातोय। पुढील महिन्यामध्ये जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे। त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्यामुळे चीन दुटप्पी भूमिका खेळतोय का असाही सवाल आहे। चीन ही शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्याच देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील संशय आहे। ही प्रणाली मॅनपॅड्स या नावानं ओळखली जाते। खांद्यावरून डागता येतील अशी क्षेपणास्त्र यामध्ये वापरली जातात। ही शस्त्र कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात। वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासानं या सगळ्या आरोपांचा मात्र इन्कार केलाय। कोणत्याही संघर्षामधल्या पक्षाला शस्त्र पुरवठा केलेला नाही असं चीननं म्हटलंय। गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि यासाठी चीन सारख्या देशांची मदत घेतोय असाही संशय आहे। इस्रायल आता लेबनॉनच्या नंतर स्पेनच्या विरोधामध्ये देखील आघाडी उघडणार आहे का अशी चर्चा सध्या जागतिक वर्तुळामध्ये सुरू झाली आहे आणि याला कारण आहे स्पेननं घेतलेली भूमिका। स्पेननं गाझा युद्धविरामावरती लक्ष ठेवून असलेल्या केंद्रीय समितीमधून माघार घेतली आहे आणि याच गोष्टीमुळे इस्रायलचा संताप झालाय। स्पेनची ही भूमिका म्हणजे इस्रायली सैनिकांचा अपमान असल्याचं सांगत स्पेनच्या भूमिकेकडे आम्ही दुर्लक्ष करणार नसून वेळ येईल तेव्हा प्रत्युत्तर देऊ असा इशारा देण्यात आलाय। याआधी स्पेननं ट्रम्प यांनी सांगितल्यानंतरही होर्मुझच्या खाडीमध्ये आपलं सैन्य पाठवायला नकार दिला होता।
तेव्हा ट्रम्प यांनी उघडपणे स्पेनच्या विरोधात आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.